विद्यार्थी मित्रो, इयत्ता 7वीतील 9व्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजेच समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. आता या प्रमाणाची उदाहरणं सोडवण्यासाठी आपण सोडवताना काय करायचं असतं तर या ठिकाणी दोन प्रकारच्या किमती दिलेल्या असतात. टू क्वांटिटीज आर गिवन इन दिस टाइप ऑफ एक्झाम्पल्स. मग या क्वांटिटीची आपण मोजणी करताना काय करायचं तर एक प्रकारची क्वांटिटी वाढली की दुसरी क्वांटिटी वाढते का ती बघायची असते. म्हणजेच काय, या ठिकाणी एका उदाहरणाच्या मार्फत आपण याचा अभ्यास करूया. समप्रमाण आणि व्यस्त प्रमाणाचा, डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन. या ठिकाणी दोन क्वांटिटी मी घेतलेल्या आहेत, दोन संख्या घेतलेल्या आहेत किंवा दोन गोष्टी घेतलेल्या आहेत. नंबर ऑफ नोटबुक्स म्हणजेच वह्यांची संख्या आणि कॉस्ट ऑफ नोटबुक्स म्हणजे वह्यांची किंमत. म्हणजे वह्यांची संख्या आणि वह्यांची किंमत या दोन गोष्टी या प्रकारच्या उदाहरणामध्ये असतील असं आपण समजून घेऊया. तर जर वह्यांची संख्या 4 असेल तर त्याची किंमत 20 रुपये असेल. आपण दुकानातून वह्या खरेदी करतो त्यावेळेला आपल्याच्या याची जाणीव झाली असेल की 4 वह्या खरेदी केल्या तर 20 रुपये द्यावे लागतात. त्याच वेळेला आपण जर 7 वह्या खरेदी केल्या तर नक्कीच त्या वह्यांची किंमत वाढणार आहे. म्हणजे त्याची किंमत होते 35 रुपये. जर 10 वह्या खरेदी केल्या म्हणजे 7च्या ऐवजी आपण 10 वह्या खरेदी केल्या मीन्स नंबर ऑफ नोटबुक्स इज इन्क्रीज्ड. वह्यांची संख्या आपण वाढवली. ॲट दॅट टाइम द कॉस्ट ऑफ द नोटबुक इज ऑल्सो इन्क्रीज्ड. त्याच वेळेला जर आपण बघितलं तर वह्यांची किंमत देखील वाढलेली दिसते आपल्याला. 10 वह्यांची किंमत 50 रुपये होते. पुन्हा जर आपण बघितलं वह्या जर 12 घेतल्या तर त्याची किंमत 60 रुपये होईल. Means in this type of examples we have seen that if the number of notebooks are increased, their cost of notebook is also increased. म्हणजे जर वह्यांची संख्या वाढवली तर त्याची किंमत देखील वाढते आणि वह्यांची संख्या समजा कमी केली तर नक्कीच किंमत देखील कमी होईल. म्हणजेच याच टाईपच्या एक्झाम्पलला आपण काय म्हणतोय तर या टाईपच्या एक्झाम्पलला आपण म्हणतोय डायरेक्ट प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे समप्रमाणातील हे उदाहरण आहे. म्हणजे ते समप्रमाणात कसं म्हणता येईल, त्याला काय म्हणतात, वेन द व्हॅल्यू ऑफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस विथ अन इन्क्रीज इन द प्रपोर्शनेट व्हॅल्यू ऑफ अनदर रिलेटेड क्वांटिटी. म्हणजेच काय तर एका वस्तूची किंमत वाढली की ऑटोमॅटिक दुसऱ्या वस्तूची किंमत देखील त्याच्या संबंधित असलेल्या दुसऱ्या वस्तूची किंमत किंवा दुसरी संख्या ही वाढते. अँड द व्हॅल्यू ऑफ वन क्वांटिटी डिक्रीजेस विथ अ प्रपोर्शनेट डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ द अदर रिलेटेड क्वांटिटी. म्हणजे जर एखाद्या वस्तूची किंमत, एक वस्तू कमी झाली किंवा एक संख्या कमी झाली की ऑटोमॅटिक त्याच्या रिलेटेड असलेली दुसरी संख्या देखील कमी होते. अँड द रेशो ऑफ टू रिलेटेड क्वांटिटीज रिमेन्स कॉन्स्टंट. तर रेशो म्हणजे काय तर या दोघांचा भागाकार हा कॉन्स्टंट असला पाहिजे. म्हणजे बघूया आपण 4 ही वह्यांची संख्या आहे, त्याचवेळी वह्यांची किंमत आहे 20. आता याचा जर रेशो काढला तर याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म किंवा रिड्यूस फॉर्म देतो. तर अंशाला आणि छेदाला मोठ्यात मोठ्या समान संख्येने जर भागलं तर याला पण 4 ने भाग जातो आणि याला पण 4 ने भाग जातो. म्हणजे 4 एके 4 आणि 4 पंचा 20. या दोन संख्यांचा रेशो आलाय 1/5. तेच आपण दुसरे घेऊन बघूया. 7/35. 7/35 ही संख्या घेतली तर या दोघांनाही 7 ने भाग जाईल. 7 एके 7 आणि 7 35. म्हणजे याचा पहिल्या दोन संख्यांचा रेशो आहे 1/5 आणि दुसऱ्या दोन संख्यांचा रेशो देखील आहे 1/5. म्हणजे या दोघांचाही रेशो हा कॉन्स्टंट असतो. या दोघांचाही रेशो आपण ज्यावेळेला काढलाय तो कॉन्स्टंट असतो आणि म्हणूनच यांना काय म्हटलं जातं, हे एक्झाम्पल कसलं आहे, डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे असं आपण ओळखतो. जर एखादी किंमत वाढली तर दुसरी किंमत जर कमी होत असेल तर त्याला इनव्हर्स प्रपोर्शन असं म्हणतात. इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे व्यस्त प्रमाण. म्हणजे एक संख्या एक किंवा एक क्वांटिटी, एक जी गोष्ट आहे ती वाढवली तर दुसरी गोष्ट जर कमी होत असेल तर त्याला इनव्हर्स प्रपोर्शन असं म्हणतात. आता या ठिकाणी आपण डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल बघितलेलं आहे किंवा हे डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. याच्यावरची काही उदाहरणं आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून बघणार आहोत. धन्यवाद.